इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतले आहे. पनीर ताजे आणि रूम टेम्परेचरला आलेले असावे. पहा, अशा प्रकारचे कडक स्वरूपाचे पनीर घ्यावे, म्हणजे पुढील कृती करणे अगदी सोपे होते. तर आता मिक्सरच्या भांड्यात हाताने अशा प्रकारे हे पनीर चुरून घालावे. इथे मी सर्व पनीर अशाच प्रकारे हाताने चुरून या मिक्सरच्या भांड्यात घालत आहे. आता हे पनीर मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे. तर पहा, अशा प्रकारे याचे अगदी रवाळ दाणेदार असे हे वाटण तयार झालेले आहे. तर आता लगेचच पुढील कृती करायला सुरुवात करूया. तर गॅसवर मी पॅन ठेवला आहे. यामध्ये 2 चमचे साजूक तूप ओतावे. तूप नाही घातले तरी देखील चालेल. तर आता मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले पनीर यामध्ये घालावे. लगेचच यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी दूध पावडर आणि अर्धी वाटी पिठी साखर घालावी आणि हे सर्व जिन्नस चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी 2 ते 3 मिनिटातच हे मिश्रण चांगले एकजीव होते आणि पिठी साखरेमुळे या मिश्रणाला थोडेसे पाणी सुटते आणि हे मिश्रण थोडेसे सैलसर दिसू लागते. आता हे सर्व मिश्रण कलत्याने एकसारखे हलवत चांगले घट्टसर असे होईपर्यंत एकसारखे हलवत राहायचे आहे. तर पहा, अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटे मी चांगले व्यवस्थित हलवले की हे मिश्रण थोडेसे सैलसर होते. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोड्याशा केशर कड्या मी दुधामध्ये भिजत घातल्या होत्या, ते दूध यामध्ये घालावे आणि कलत्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यावे. तर वेलची पावडर आणि केशरचे दूध घातल्यानंतर मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे चांगले व्यवस्थित हलवत राहिले की पहा, अशा प्रकारे याला अगदी रवाळ आणि दाणेदार टेक्स्चर आले की ते लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यावे. तर पहा, अगदी मोकळे सळसळीत असे हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. तर आता तयार केलेले हे मिश्रण एका ताटामध्ये काढावे आणि व्यवस्थित पसरून घ्यावे. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यावे. थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालावे आणि मिक्सरमधून पुन्हा एकदा हे चांगले फिरवून घ्यावे. तर पहा, अशा प्रकारे याला छान असे स्मूथ असे टेक्स्चर आलेले आहे. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यावे. आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप बारीक करून घातलेले आहेत. आता हे सर्व साहित्य चांगले एकजीव होईपर्यंत 1 मिनिटभर हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो अगदी तशाच पद्धतीने हे मळून घ्यायचे आहे. तर अगदी स्मूथ असे याला टेक्स्चर आलेले आहे. तर आता लगेचच मोदक बनवायला घेऊया. इथे मी मोदकाचा साच्याला अगदी थोडेसे तूप लावून घेतले आहे आणि मोदकाचा साचा अशा प्रकारे बंद करून नंतर यामध्ये हे बॅटर थोडे थोडे करून हाताने दाबून अशा प्रकारे याचा एक मोदक तयार केलेला आहे. मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण घालताना ते बोटाने व्यवस्थित दाबून घालावे, म्हणजे छान कळीदार असे मोदक तयार होतात. तर सर्व मिश्रणाचे अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत. तर पहा, अशा प्रकारे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे हे पनीरचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.